नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याची घडी करून अगदी व्यवस्थित ठेवून त्याच्यावर आपल्याला मोजायची पूर्ण उंची. इथे आपण 13.5 पूर्ण उंची घेतली, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला व्यवस्थित रेष मारून आणि चौकोन तयार केला की गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. मुंड्याचा जो आकार दिला तो घ्यायचा कट करून आणि गळ्याचा जो आकार दिला तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायचं नाही. आता ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. गळ्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पीस ओपन करून त्याच्यावरती ह्या पद्धतीने अस्तर ठेवायचं. अगदी व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायची आहे. जर डायरेक्ट शिलाई मारता येत असेल तर अशी 1.5 इंचावरती रेष मारायची पूर्ण गळ्याला आणि शिलाई मारायची त्या रेषेवरती. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई मारून घ्यायची. साधारण 1.5 इंच अंतर सोडून ही शिलाई आपल्याला मारायची आणि एकसारखी मारली म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल. आता जो उरलेला जो कपडा एक्स्ट्राचा दिसतोय शिलाई मारल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि असे छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे. बघा, ह्या पद्धतीने कट मारले की अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून आपल्याला छान अशी दापटीप द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावरती दापटीप द्यायची. आता कपड्याला पलटी करायचं आहे आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. बघा, सगळीकडनं हा कपडा आपल्याला असं कट करायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं म्हणजे जेव्हा आपण ते शिवणार तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येणार. त्याच्यानंतर आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली 1/2 इंच पकडायचं, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि बघा, ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाली की वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. आता पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. इथे आपल्याला ह्या पद्धतीने ना एक रेष मारून घ्यायची अशी तिरपी. त्याच्यानंतर एक लेस घ्यायची, ती तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल. इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. जिथपर्यंत आपण ती रेषा मारली ना तिथपर्यंत आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेसला मारायची आपल्याला डबल शिलाई म्हणजे लेसची फिनिशिंगसुद्धा अगदी छान येते. लेस कुठेही उचकत नाही, अगदी व्यवस्थित बसते म्हणून आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. आता साधारण 1 इंच अंतर सोडून आणखी एक लेसचा पदर आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने पुन्हा आपण जिथपर्यंत रेष मारली तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे.
लेसला मारायची डबल शिलाई म्हणजे लेसची फिनिशिंग अगदी छान येते. त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपडा इथे वापरायचा आहे. आपण 4 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे. लांबीला थोडीशी जास्त घ्यायची. बघा ह्याप्रमाणे 4 इंच रुंद 2 पट्ट्या इथे घेऊन आपण त्याची लांब पट्टी तयार करणार आहे. त्याला जॉईंट दिला की त्याची लांब पट्टी तयार होते. आता त्याला असं ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि कडेला एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची फ्रिल तयार करायची. तर फ्रिल कशी करायची, एक प्लेटचं तोंड इकडे करायचं, नंतर दुसरी प्लेट आपण जेव्हा टाकणार तिचं तोंड तिकडे करायचं. समोरासमोर एकमेकीचे ते प्लेटांचे हे करायचं आपल्याला. प्लेट तशा टाकायच्या आहे, एक इकडे करायचं आहे. एक प्लेट इकडे झाली की ही दुसरी प्लेट आपल्याला पुन्हा तिकडे करायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण फ्रिल ही बनवून घ्यायची. बघा अगदी छान आणि सुंदर अशी डिझाईन इथे आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आता शिलाईच्या बाहेर जर एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला ही फ्रिल अशी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी जशी रेष मारली ना तशीच आपल्याला ही फ्रिल अशी वळवायची इकडे आणि इथपर्यंत आपण ही फ्रिल लावून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला लावायची सुंदर अशी लेस. जी लेस आपण तिकडच्या बाजूने लावली तीच लेस आपल्याला इथे फ्रिलवर सुद्धा लावून घ्यायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची. बघा ह्या पद्धतीने अगदी छान शिलाई मारली की छान अशी लेस आपली इथे बसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे हे कडेला आहे ना पॅक करून घ्यायचं आहे. फ्रिलची जी कड आहे ना तिथे पॅक करून घ्यायचं. इथे सुद्धा आपण पॅक करू. नंतर आपण जेव्हा दोन्ही भाग एकत्र जोडतो शोल्डरचे तेव्हा ते आपोआप पॅक होऊन जातं. आता इथे आपल्याला सुई दोरा आणि मणी घ्यायचे पण त्याच्या आधी आपण लटकन बनवून घेऊया आणि नंतर सुई दोरा आणि मणी घेऊ. बघा इथे आपण 2 चौकोनी तुकडे घेतले. दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने चौकोनी तुकडे घेतले की एका याचा आपल्याला त्रिकोण बनवून त्याला शिलाई मारून घ्यायची आणि याला पुन्हा त्रिकोण बनवला, शिलाई मारली. याचा सुद्धा आपल्याला हा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. तो त्रिकोण आपल्याला ह्या पद्धतीने याच्यात ठेवून इथे खाली पॅक करून घ्यायचं. नंतरून आपल्याला इथे एक नॉट घ्यायची आणि ह्या पद्धतीने ठेवून बघा आधी पहिले तुम्हाला जमत नसेल तर असे टोकं मोडपून घ्या आणि नंतर ही नॉड याच्यात ठेवून मग असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्या. अगदी छान आणि सुंदर लटकन इथे आपलं तयार होतं. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे छान असं बनवून घ्यायचं आहे. दोन्ही लटकन तयार झाले की वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायच्या. आता आपल्याला इथे लागणारे सुई दोरा आणि मणी. बघा ह्या पद्धतीने सुई दोरा घ्यायचा, मणी घ्यायचे आणि ही जी प्लेट आहे ना इकडनं आपल्याला सुई खालून वरती काढायची आणि ह्या प्लेटला असे टाके टाकून घ्यायचे वरच्या वरती आणि ते असं मागे खेचायचं आहे कपडा आणि तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने पुन्हा एक टाका असा पॅक करायचा, पुन्हा वरती काढून मग तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. बघा पुन्हा इथे दुसऱ्या प्लेटला पण आपल्याला तसंच करायचं आहे. 2-3 टाके असे टाकून घ्यायचे आणि कपडा मागे खेचून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने.
पुन्हा सुईवरती काढली की तिथे आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची. डिझाईन आपली पूर्ण झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.